नमस्कार, आपण पाहत आहात स्टार भारत न्यूज 1। मी आहे अनिशा। नांदेड जिल्ह्यात आज पहाटे मोठी कारवाई। उस्माननगर पोलिसांनी महसूल पथकासोबत मिळून अवैध रेती उपशावर 2,20,00,000चा प्रचंड मुद्देमाल जप्त केला आहे। ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत ही सर्वात मोठी धडक मोहीम मानली जाते। दिनांक 10 डिसेंबर सकाळी नेमके 7 वाजता येळी महाटी शिवारातील गोदावरी नदीलगत सीता नदीच्या पात्रात उस्माननगर पोलिसांनी मोठा छापा टाकला। गोपनीय माहिती मिळाल्यानंतर अवैध रेती उपसा करणाऱ्या टोळीवर कारवाई करण्यात आली। कारवाईत 7 मोठ्या लोखंडी फायबर बोटी आणि 3 छोटे इंजिन बोटी असा एकूण 2.20 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला। महसूल विभागाच्या पंचनामा प्रक्रियेनंतर सगळा मुद्देमाल जागीच नष्ट केला गेला। ही धाडसी मोहीम पार पडली। पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील आणि सूरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही धाडसी मोहीम पार पडली। या मोहिमेत API संजय निरपत्रेवार, PSI सुनील सूर्यवंशी, PSI शिवाजी शिंदे आणि उस्माननगर मुदखेड पोलिसांची संपूर्ण टीम सहभागी होती। महसूल विभागाकडून लोहा तहसीलदार परळीकर यांनी पंचनामा करत कारवाई पूर्ण केली। आरोपी बोट मालक व चालकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून नांदेडचे SP अविनाश कुमार यांनी पथकाचे विशेष अभिनंदन केले आहे। उस्माननगर पोलिसांच्या या धाडसी कारवाईने अवैध रेती उपसा करणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे। अशाच स्थानिक आणि प्रादेशिक घडामोडींसाठी जोडलेले रहा आणि पाहत रहा स्टार भारत न्यूज 1 सोबत। हाँ सर, बड़ी बोट त्याला एकदाच टाकावं लागणार आणि एकाच ब्लास्ट मध्ये करावं लागणार।